नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। राज्य लुटणाऱ्यांना आमचं सरकार आल्यावर जेलमध्ये टाकू, आदित्य ठाकरे यांचा इशारा। नेमकं काय हे प्रकरण या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। गुजरातच्या आदेशावरून महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांची आमचं सरकार आल्यानंतर सखोल चौकशी करून दोषींना जेलमध्ये टाकू, असा इशारा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला आहे। दिल्लीश्वर महाशक्ती वार करत असतानाही महाराष्ट्राची माती लढण्याची प्रेरणा देत असून महाराष्ट्राला आडवे जाणाऱ्यांना आडवे केल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे। युवा सेनेतर्फे सणस मैदानावर आयोजित युवा खेळ समिट महोत्सवाचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला। त्यावेळी ते जाहीर सभेत बोलले होते। आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखून बलात्काऱ्यांना फासावर चढविले जाते, परंतु भाजपचे हिंदुत्व हे बलात्काऱ्यांचा सत्कार करते, अशी टीका करून आदित्य ठाकरे म्हणाले। भाजप राम मंदिराचा मुद्दा विसरून गेली होती। त्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीवरील मुठभर माती अयोध्येत नेऊन पहिले मंदिर फिर सरकार हा निर्धार केला होता। रघुकुल रीत प्रमाणे सरकार आल्यावर शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेतला। कोरोना संकट काळात खरी आकडेवारी दाखवली। आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखला जातो, बलात्काऱ्यांना फासावर लटकवले जाते। भाजपच्या हिंदुत्वात पॅरोलवरील बलात्काऱ्यांचा सत्कार केला जातो, असंही ते म्हणाले। पुणे शहरात 2 वर्षे प्रशासक राज असून दररोज कचरा उचलला जात नाही, रस्त्यांवर खड्डे आहेत, पाणी तुंबत आहे, नदीकाठ विकसन प्रकल्पाच्या राडारोड्यामुळे नदी पात्र उद्ध्वस्त होत आहे, नागरिकांचा आवाज ऐकला जात नाही। दावोसमध्ये मजा मारणाऱ्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हा आवाज ऐकू जाणार नाही, परंतु जनतेच्या मतांचा खणखणीत आवाज ऐकू येईल, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे। अर्थमंत्री फंड देत नाहीत अशी तक्रार मिंदे गटाचे आमदार करत होते। आता अर्थमंत्री कोण आहेत हे 40 गद्दारांनी सांगावे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना केला। तर भाजपकडे असणारे पालकमंत्री पद आता कोणाकडे आहे, असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना केला। महाविकास आघाडीने प्रस्तावित केलेले पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ रद्द करण्यात आले। लोहगाव विमानतळाची नवीन इमारत 4 महिन्यांपासून बांधून तयार असूनही खोके सरकारला उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला। जे पालकमंत्री पद तुम्ही भांडून लढून मिळवलं होतं ते पालकमंत्री पद तुमचं गेलं, तुम्ही काय केलं, याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांना काय वाटते, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला। तर तुम्हाला या संदर्भात काय वाटत आहे, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अशाच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।